महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। स्वच्छतेतून संस्कार, कोपरुली शाळेचा प्रेरणादायी उपक्रम। स्वच्छता ही केवळ सवय नसून ती जीवनाला दिशा देणारा संस्कार आहे। हा संदेश कृतीतून देत जिल्हा परिषद केंद्र शाळा कोपरुली येथील इयत्ता 1ली ते 7वीच्या विद्यार्थ्यांनी 24 डिसेंबर 2025 रोजी वेशवी येथील डोंगरावरील एकविरा आईच्या मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम यशस्वीपणे राबवली। हिवाळी क्षेत्रभेटीच्या निमित्ताने पर्यावरणाच्या सान्निध्यात पार पडलेली ही मोहीम विद्यार्थ्यांसाठी अभ्यासपूर्ण व संस्कारक्षम ठरली। सदर हिवाळी क्षेत्रभेटी सकाळी 10 वाजता सुरू झाली। एकविरा आईचे नाव घेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत सर्व विद्यार्थी उत्साहात मंदिराच्या पायऱ्या चढू लागले। सुमारे 15 ते 20 मिनिटाच्या चढाईनंतर विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला। त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना एकत्र बसवून शिक्षकांनी स्वच्छतेचे महत्त्व, पर्यावरणाचे संवर्धन आणि सार्वजनिक ठिकाणांची जबाबदारी याबाबत मार्गदर्शन केले। यावेळी खेळीमेळीच्या वातावरणात छोटे मोठे खेळही घेण्यात आले। दुपारी 2 वाजता विद्यार्थ्यांनी शिक्षकांसह वनभोजनाचा आनंद घेतला। जेवणानंतर शिक्षकांनी दिलेल्या संस्कारानुसार सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या जेवणाच्या पत्रावळ्या एकाच ठिकाणी गोळा केल्या आणि यानंतर प्रत्यक्ष स्वच्छता मोहिमेला सुरुवात करण्यात आली। एकविरा आईच्या मंदिर परिसरात भाविकांकडून साचलेला प्लास्टिक कचरा, पत्रावळ्या, बाटल्या व इतर घाण विद्यार्थ्यांनी एकत्र गोळा करून त्याची योग्य ती विल्हेवाट लावली। या उपक्रमातून जसे आपले शरीर स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे, तसेच आपल्या आजूबाजूचा परिसर व निसर्ग स्वच्छ ठेवणे हेही आपले कर्तव्य आहे। हा महत्त्वाचा संदेश विद्यार्थ्यांच्या बालमनावर ठसवण्याचा प्रयत्न करण्यात आला। यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका करुणा मोकल मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत भावनिक शब्दात सांगितले की आज आपण ज्या मंदिरात उभे आहोत ते केवळ देवीचे मंदिर, देवाचे घर नाही, तर आपल्या श्रद्धेचे आणि संस्कृतीचे, संस्काराचे स्थान आहे। देवाला फुले आवडतात, प्लास्टिक नाही। देवाला प्रसाद आवडतो, कचरा नाही। स्वच्छ मंदिर म्हणजे शुद्ध मन आणि शुद्ध मन म्हणजे खरे देवपूजन। त्यांच्या या विचारांनी विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेबाबतची जबाबदारी अधिक दृढ झाली। मंदिर परिसराची स्वच्छता पूर्ण झाल्यानंतर सायंकाळी 5 वाजता विद्यार्थ्यांनी परतीचा प्रवास केला। परतीपूर्वी सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा अल्पोपहार देण्यात आला। आनंदी, शिस्तबद्ध आणि खेळीमेळीच्या वातावरणात ही हिवाळी क्षेत्रभेट यशस्वीपणे संपन्न झाली। ही अभ्यासपूर्ण व संस्कारक्षम हिवाळी क्षेत्रभेट यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका करुणा मोकल मॅडम, सहशिक्षिका संपदा पाटील, प्रियांका गायकवाड, शिल्पा रेड्डीवार, शाळा व्यवस्थापन समिती यांचे मोलाचे सहकार्य लाभले। तसेच कोपरुली गावच्या पत्रव्यवहार व सामाजिक कार्यकर्त्या रणिता ठाकूर यांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग घेत विद्यार्थ्यांसोबत मंदिर परिसराची स्वच्छता केली। ही स्वच्छता मोहीम केवळ विद्यार्थ्यांसाठीच नव्हे, तर समाजासाठीही प्रेरणादायी ठरत असून स्वच्छ परिसर, सशक्त संस्कार हा संदेश प्रभावीपणे देणारी ठरली आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी रणिता ठाकूर सह तृप्ती भोईर, उरण।